द आयुष 11 कोल्हापूर. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय. 2 मिनिटं या ठिकाणी मी शंकर दांगट व सागर दांगट यांना विनंती करतो की आपल्या मौर्या 11 पनवेल या संघाचा सत्कार करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी आपण आलात, उपस्थित राहिलात व आपल्या स्पर्धेची शोभा नक्कीच वाढवली, त्याबद्दल नक्कीच आपला सत्कार या ठिकाणी केला जातोय. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या दरम्यान मौर्या 11 पनवेल या संघाचा सत्कार केला जातोय. काय फटका खेळून काढलाय, अगदी स्लॉ फिट, त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नसेल आणि खणखणीत आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6. सुंदर फटकेबाजी आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिली होती. कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो फलंदाज. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हर रिजन मध्ये गेलेल्या चेंडूवरती 2 धावा तर पूर्ण केले जात आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. मोठा फटका खेळून काढलाय तो फाईन लेगच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु कुठल्याही प्रकारची डिक्लेअर धाव त्या ठिकाणी नसेल. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च धावेंवरती मात्र जे समाधान मानावं लागतंय. सुंदर फटकेबाजी दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. संजय व सागर ही जोडी, आघाडीची जोडी चांगली फटकेबाजी करते. मैदानाच्या चोहो बाजूने फटकेबाजी जी सुरू आहे. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक पहिलं जे सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक त्याच्या खालोखाल आणि पहिला धक्का जो आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या होते ती 11 धावा. षटक क्रमांक पहिला अजून देखील सुरू आहे. नवीन फलंदाज आलाय तो मंगेश. स्ट्राईकला आहे तो संजय. मोठा फटका अगदी खेळून काढलाय. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय अगदी सीम. षटक त्या दरम्यान पूर्ण होत असताना धावसंख्या होते ती 17. सुरेख फटकेबाजी आपण संजय यांची जी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय आणि 6व्या चेंडूवरती षटकार येतोय. धावसंख्या होते ती 17 धावा.
पहिल्या चेंडूवरती एक धाव. राजू गोलंदाजी मार्कवरती आहे. आता मात्र तडाखेबाज फलंदाज संजय ऑन स्ट्राईक. कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचंय. पुढचा चेंडू राजू याचा अतिशय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, परंतु चेंडू कुठल्याही प्रकारची उसळी न घेता त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. त्या दरम्यान आपण जो पाहतो राजू याची गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तसा तडाखेबाज फलंदाज संजय देखील तैनात आहे. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अचूक टप्प्यावरती सुरू असलेली गोलंदाजी. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या होते ती 18 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती आहे. संजय आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती आहे. राजू गोलंदाजी मार्कवरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डाव्या एष्टीच्या खूपच बाहेर आणि पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय. एक अवांतर धाव घोषित केली आहे. अवांतर धावेने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. षटक क्रमांक दुसरं जे अजून देखील सुरू आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्री क्वार्टरचा हा सामना आहे. यानंतर नाही क्वार्टरचा ना, क्वार्टर फायनल. पुन्हा एकदा आता मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. त्याच्यावरती देखील पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. एक अवांतर धाव घोषित केली. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 20 धावा. षटक क्रमांक दुसरं जे अजून देखील प्रगतीपथावरती. राजू यांचा स्वैर मारा. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू अगदी भिरकावून दिलाय. पॉइंटच्या अगदी डोक्यावरून मार्गस्थ होतोय चेंडू. सीमारेषेच्या लगत एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. त्या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची जी बघायला मिळाली आहे. त्यामध्ये 3 धावा ज्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. एक चांगली फटकेबाजी आपण संजय याची पाहतोय. पुढचा चेंडू राजू याचा. सामना करत होता तो योगेश. अलॉंग दी कार्पेट कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेला चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती आहे. आयुष 11 कोल्हापूर हा संघ गेल्या वर्षी याच मैदानामध्ये 40+ सामना, फायनलचा सामना खेळला आणि त्याच्यामध्ये विजयी होणारा हा संघ आज देखील एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. संजय व योगेश ही जोडी अजून देखील मैदानामध्ये तग धरून आहे. पुढचा चेंडू 3 धावा होत आहेत. अलॉंग दी कार्पेट कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 27 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात आयुष 11 कोल्हापूर या संघाची. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जो सज्ज होतोय अमित. मागच्या सामन्यामध्ये एक सुरेख गोलंदाजी केली होती. तोच हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. सामना करतोय तो संजय, आघाडीचा फलंदाज, एक तडाखेबाज फलंदाज. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये किती धावा जमा करतायत. तर मागच्या मॅचचं नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी अमितला करावी लागेल. आपल्या संघाला चांगला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अमित या ठिकाणी करताना दिसेल.
तितकाच मातब्बर फलंदाज संजय व योगेश फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती अचूक मारा आपण जो पाहतोय. कुठल्याही प्रकारची मोठी धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. धावसंख्या मात्र 27 वरती स्थिरावलेली आहे. 2 षटक पूर्ण होत असताना धावसंख्या होते ती 27. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावरती आदळला आणि एक धाव नक्कीच मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 28 धावा. षटक क्रमांक तिसरं जे प्रगतीपथावरती आहे. सुंदर गोलंदाजी आपण अमित याची पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक चांगल्या फलंदाजाला शरीर भेदक मारा करून लेगबाय स्वरूपाची एक धाव दिले. आता स्ट्राईकला येतो योगेश. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ शकत नाहीये. थोडीशी फंबल त्या ठिकाणी बघितली आपण. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाकडून झाली आहे आणि 2 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 30 धावा. सुरेख कामगिरी आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाची पाहिली, परंतु यष्ट्यांच्या मागे थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 2 धावा नक्कीच त्या चेंडूवरती निघाल्या. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. अगदी या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिलंय सीमारेषा पार. वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. षटक क्रमांक तिसरं जे सुरू आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू अगदी सीमारेषा पार. धाड च्या 2 षटकारानंतर धावगतीने वेग धरलाय. धावसंख्या होते ती 42 धावा. आता मात्र योगेश सुंदर फटकेबाजी करताना दिसतोय. लागोपाठचा तिसरा मारण्याचा देखील प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅट वरती नीटचा आला नसेल आणि एक धाव त्या दरम्यान जी फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 43 धावा. षटक क्रमांक तिसरं त्या दरम्यान जे पूर्ण होते. सरासरी 14 धावा प्रत्येक षटकामागे आयुष 11 कोल्हापूर या संघाने जमा केल्यात. 43 धावांपर्यंत संघ येऊन टेपलाय. अजून देखील एक षटक जे अंतिम षटक टाकणं जे बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय तो गोलंदाज उपेंद्र. चौथ्या षटकाची जी सुरुवात होते, चेंडू अगदी कव्हर रिजन मध्ये गेलाय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. षटक क्रमांक चौथं ते देखील सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेशांचा जो फसतोय. चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू आपण जो मैदानामध्ये पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू जाणं सुंदर गोलंदाजी आपण जे मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट
स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. षटक क्रमांक 4 अंतिम षटक जे प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू भूपेश याचा. शॉर्ट पिच चेंडू, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. कुठल्याही प्रकारचा झेल मात्र होत नाहीये. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 48 धावा. षटक क्रमांक 4 अंतिम षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. पाहूया शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. सुरेख गोलंदाजी आपण उपेंद्र यांची पाहतोय. तितकीच मातब्बर फलंदाज योगेश आणि संजय. लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा टोलवलेल्या चेंडूवरती एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि एकाच धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. चौथं षटक सुरू असताना सुरेख फटकेबाजी आपण ह्या फलंदाजांची पाहतोय. एक चांगली सन्मानात्मक धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडताना पाहतोय. फुलटॉस चेंडू, त्या दरम्यान बीमर पद्धतीचा चेंडू. पंचांनी त्या ठिकाणी नो बॉल घोषित केला, परंतु त्या गडबडीमध्ये दोन्ही फलंदाजां गचाळ असं रनिंग बिटवीन द विकेट आणि संजय त्या ठिकाणी धावबाच्या स्वरूपाने बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अविनाश. पुढचा चेंडू नक्कीच बीमर असेल. बीमर चेंडूवरती पंचांनी त्या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. आता मात्र टोलवलेला चेंडू अगदी सीमारेषेच्या पलीकडे धाडून दिलाय, फोडून दिलाय. चेंडू गेलाय सी. धावा 55 धावांचं लक्ष्य जे उभं केलंय आयुष 11 कोल्हापूर या संघाने FC 11 या संघाच्या पुढे. चला आयुष 11 आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि FC 11 आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचंय. यानंतर होणारा अंतिम सामना, आजच्या दिवसातील अंतिम सामना, मला वाटतं ह्याच्यातील विजयी संघ विरुद्ध कैलासवासी राहुल माने प्रतिष्ठान या संघामध्ये असेल. तो सामना 6 षटकांचा खेळवण्यात येईल. हे लक्षात असू द्या. आपण सेमी फायनलचा सामना या ठिकाणी 6 षटकांचा खेळणार आहे, हे लक्षात असू द्या. त्यासाठी आपल्याला हा सामना लवकरात लवकर उरकणं गरजेचं आहे. जुना चेंडू इथे द्या सर, जुना चेंडू इकडे द्या. 5 मिनिटं ठीक आहे. तुम्ही जर चेंडू घेऊन गेलात तर 10 रनांची पेनल्टी आहे. 10 रनांची पेनल्टी. 10 नाही 10 रनांची पेनल्टी. तर त्यांना दिलं तरी 10 रनांची पेनल्टी. बरं त्यांच्याकडेच द्या, पंचांकडे देऊन टाका. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. जर शेवटचा सामना 6 षटकांचा खेळवायचा असेल तर दोन्ही संघांनी थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, कारण हा सामना 4 षटकांचा आहे. सेमी फायनलचा सामना जर का 6 षटकांचा खेळायचा असेल तर दोन्ही संघांनी थोडीशी घाई करायची आहे. कैलासवासी राहुल माने प्रतिष्ठान हा संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध कैलासवासी राहुल माने प्रतिष्ठान या संघादरम्यान होणार आहे. याच्यातील विजयी संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. चला फलंदाज, पंचांनी त्या ठिकाणी इशारा दिलाय. फलंदाज, आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. आयुष 11 कोल्हापूर आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. चला थोडीशी घाई करा. सूर्यनारायण अस्ताकडे निघालेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला काही होणार नाहीये. सूर्यनारायण जोपर्यंत आहेत तोपर्यंत 6 षटकांचा सामना खेळणं गरजेचं आहे. चला FC 11 आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवा. भावेश सर लवकरात लवकर मैदानात जायचंय. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. एका बाजूला आहे तो भावेश आणि दुसऱ्या बाजूला आहे तो विजय. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय.
फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. स्ट्राईकला आहे तो भावेश, नॉन स्ट्राईकला आहे तो विजय आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय तो सुधीर. एक चतुर चाणक्य गोलंदाज. चेंडू डाव्या उजव्या बाजूला वळवण्याची ताकद सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, काहीसा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू बॅटवरती नीट आला नाही, परंतु कव्हरच्या दिशेने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव त्या दरम्यानची पूर्ण केली जाते. 55 धावांचा पाठलाग सुरू करायचा असेल तर पॉवर प्लेमध्ये हाणामारी ही करावीच लागेल, परंतु तितकाच चाणक्य गोलंदाज सुधीर मात्र गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका, अगदी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू शॉर्ट पिच होता आणि चेंडू गेला. पहिल्या चेंडूवरती एक धाव. त्यानंतर विजयने मात्र एक आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पुढच्या चेंडूवरती एक षटकार ठोकलाय. 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. लागोपाठचा दुसरा खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, परंतु त्या दरम्यान फलंदाजांनी मात्र एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. 55 धावांचा पाठलाग सुरू करत असताना मोठ्या फटक्यांची गरज विजयने मात्र सुरुवात केली आहे. भावेशकडून देखील मोठ्या आशा असतील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता मात्र स्ट्राईकला आहे. मोठा फटका अगदी लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख कामगिरी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. 1-2 मिनिटं या ठिकाणी कॅमेरामन डिसिजन देतील. सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आपल्या जागेवरती तैनात राहा. डिसिजन दिला जाईल. त्या ठिकाणी पंच बारकाईने परीक्षण करतायत. सेफ बाउंड्री नसेल त्या ठिकाणी.
चांगलं क्षेत्ररक्षण आपण जे मैदानामध्ये पाहिलं आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. षटक क्रमांक पहिलं अजून देखील प्रगती पथावरती आहे. त्या ठिकाणी सुरेख फटकेबाजी, चांगला पाठलागाची सुरुवात आपण जे दोन्ही फलंदाजांचे पाहतोय, विजय आणि भावेश. पुढचा चेंडू सुधीर यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आपल्याला जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सामना करेन तो भावेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फसवा चेंडू आणि पहिला धक्का. भावेश मात्र त्या दरम्यान तंबूच्या आश्रयाला येतोय. ला 6 षटकांचा खेळवायचा आहे, अन्यथा षटक कमी केली जातील. पहिले षटक संपत असताना FC11 या संघाची धावसंख्या होते ती 1 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. 55 धावांचा पाठलाग सुरू आहे. आता समीकरण असेल शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहे आणि 45 धावांची गरज आहे. काहीशी सुरुवात आयुष 11 कोल्हापूर या संघाने देखील अशीच काहीशी केली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा केल्या होत्या. आता मात्र तसंच काहीचं समीकरण FC11 संघाला शेवटच्या 3 षटकांमध्ये करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कसाठी आलाय तो बच्चा यादव. वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. पाहूया झेल होतोय का, आणि झेल त्या ठिकाणी. समीर त्या ठिकाणी झेलबाद स्वरूपात बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला तो विशाल. स्ट्राइकला आहे तो विजय. चांगला फटका आपण अलॉंग द कार्पेट कव्हरच्या अगदी दिशेने टोलावून काढलाय. चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, सीमारेषा पार. चार धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14. षटक क्रमांक दुसरं अजून देखील प्रगतीपथावरती आहे. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. पाहूया झेल होतोय का. प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जातोय, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जो पडलाय त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16. 55 धावांचा पाठलाग आपण मैदानामध्ये पाहतोय. विजय मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमण करताना दिसतोय.
तसाच गोलंदाजीचा भार जो सांभाळतोय तो बच्चा यादव. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी आणि कशा प्रकारे फलंदाजी होते ते. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असतील. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वीरित्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 18 धावा. सुरेख फटकेबाजी बरोबर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विजय आणि विकास विशाल या जोडीची आपण मैदानामध्ये पाहतोय. एकेरी दुहेरी धावा देखील जमा करणं तितकंच गरजेचं आहे. विजय नक्कीच एक चांगली फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सफल होऊन फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव पद्धतीने यष्टांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. बच्चा यादव नक्कीच गोलंदाजीचा भार अतिशय सुंदररित्या पेलताना दिसतोय. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे यष्टिरक्षकाचं सुरेख काम. कुठल्याही प्रकारची धाव फलंदाजाला मात्र घेता आली नाही. दुसरं षटक त्या दरम्यान पूर्ण होतंय. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती FC11 संघाची 18 धावा. अजून देखील 37 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडूत 37 धावांची गरज. 12 चेंडूत 37 धावांची गरज आहे. चला लवकर जरा आयुष 11 कोल्हापूर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय जर तुम्हाला 6 षटकांचा सामना खेळायचा असेल तर, अन्यथा षटक कमी केली जातील. मोठा सामना चांगला सामना आपल्याला खेळायला मिळावा त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलाय तो राजेश आणि फलंदाजीसाठी आता सज्ज होतो विशाल. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल होतोय क्षेत्ररक्षक, परंतु दोन्ही फलंदाजांनी सावधरित्या एकच धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 19 धावा. अजून देखील 11 चेंडूंमध्ये 36 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल FC11 या संघाला. पुढचा चेंडू राजेश याचा सामना करेल तो विजय. मोठा फटका अगदी बिग ब्लास्ट. चेंडू भिरकावून दिलाय. सी धावसंख्या 6 धावेने एकदम उसळी घेते. धावसंख्या होते ती 25 धावा. अशाच काहीशा फटक्यांची गरज FC11 संघाला असेल. विजय आघाडीचा फलंदाज त्या ठिकाणी आपण जो पाहतोय. तुम्ही काय दाबून बघणार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. अजून देखील लक्ष्य खूप मोठं आहे, परंतु प्रयत्न हे करावेच लागतील. विजयासाठी प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. चौकार आणि षटकाराची गरज असताना विजयच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण जो पाहिला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तोच चेंडू भिरकावून दिलाय अगदी सीमारेषे. क्षेत्ररक्षकांनो गोळा होऊ नका. सामना अजून संपलेला नाहीये, कारण विजय एक चांगली फलंदाजी करतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. राजेश याच्या गोलंदाजीचा नक्कीच समाचार घेतला जातोय. वारंवार षटकारांमध्ये डीलिंग होतंय आणि धावसंख्या तब्बल पोहोचते ती
31 धावांवरती. अजून देखील 24 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. षटकार आणि चौकारांमध्ये नक्कीच आता विजय खेळताना जो दिसतोय. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण सुरेखरित्या पुन्हा एकदा सजवलं जात आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये घेतलाय. अजून एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या दिशेने तैनात केला जातोय, कारण फटकेबाजी त्याच बाजूने होते. पाहूया पुढचा चेंडू राजेश कशा प्रकारे टाकतोय का विजय लागोपाठचा तिसरा षटकार ठोकतोय. ते पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. एक चांगलं कमबॅक आपण मैदानामध्ये पाहतोय आणि निर्धाव चेंडू त्या दरम्यान जो आता आलेला दिसतोय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. धावसंख्या 31 वरती स्थिरावली आहे. अजून देखील 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आता मात्र जरासा टप्पा खेचलाय, फलंदाजाला त्या ठिकाणी चकवलंय आणि लागोपाठचा दुसरा चेंडू देखील निर्धाव असेल. 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. विजयाच्या आक्रमणाने थोडासा आयुष 11 कोल्हापूर हा संघ देखील डगमगला होता, परंतु पुन्हा एकदा चांगला कमबॅक करताना दिसतोय तो गोलंदाज. शेवटच्या चेंडूवरती एक धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय, कारण सर्वस्वी जबाबदारी विजय यांनी स्वीकारले. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. अजून देखील 23 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आशिष. आऊ, नवीन गोलंदाज आशिष उर्फ कंसात आऊ. शेवटचं षटक घेऊन आलाय. मध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती डबल तिरी 33 धावा. अजून देखील 22 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 22 धावा. मोठा फटका, फटका नक्कीच हवेत असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी मात्र करून देत नाहीयेत आणि एक सुंदर साठी लावलं होतं. मला वाटतं विजयच्या फटकेबाजीसाठी गाणं लावलं होतं. डीजे मास्टर आपला देखील धन्यवाद आहे. चला सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. पहिल्या चेंडूवरती अवांतर धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा मासा काढायला लागलाय. पुढचा चेंडू विजय काहीचा प्रयत्न करतोय, विशाल काहीचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सरळ यष्टांच्या मागे. सुरेख काम आपण पाहिलं. अगदी यष्टांना चिटकून यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक चांगलं यष्टीरक्षण आपण मैदानामध्ये पाहतोय. सागर नक्कीच त्या ठिकाणी तैनात आहे. पुढचा चेंडू आऊ, हलक्या हाताने खेळून काढलाय. विशाल याने एक धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 34 धावा. अजून देखील 21 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना पाहूया नवीन आलेला उपेंद्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि पुन्हा एकदा एक गडी बाद त्या ठिकाणी होतोय.
नवीन फलंदाज आलाय तो फलंदाजी चंदन, गोलंदाजीला आऊ. मोठा फटका, पाहूया झेल होतोय का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. या सामन्यामध्ये तिसरा झेल. हॅट्रिक होते का पाहायचे. हॅट्रिकचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय. आयुष 11 कोल्हापूर हा संघ नक्कीच या ठिकाणी विजय नोंदवतोय. FC 11 या संघाचं पूर्वक असं कौतुक आहे. चांगला सामना खेळलात, या स्पर्धेमध्ये येऊन आपली उपस्थिती दिलीत, एक चांगला खेळ प्रेक्षकांसाठी नक्कीच आपण या